नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचा हा व्हिडिओ समोर आलाय। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली आहे। कालपासून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। तर त्र्यंबकेश्वर मंदिरात अशा प्रकारे अभूतपूर्व अशी गर्दी झालेली आहे। श्रावण महिना सुरू आहे आणि त्यातच वीकेंड आल्यामुळे अशी गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यातच उद्या श्रावणी सोमवार आहे, पहिला श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे उद्या देखील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अशीच गर्दी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अर्थात अतिशय या गर्दीला आवरण्यासाठी प्रशासनाची मात्र मोठी कसरत होतीये। भाविकांची मोठी झुंबडच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अशा रीतीने लोटल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे खरं तर काही अनुचित प्रकारही घडू शकतो आणि त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहणं गरजेचं आहे। तर श्रावण महिना आणि त्यासोबतच हा वीकेंड आल्यामुळे अशा रीतीने सगळ्याच धार्मिक स्थळी मोठी गर्दी पाहायला मिळते। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। तर त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना आता बंदी करण्यात आली आहे। तरीही भाविकांची गर्दी मात्र कायम आहे। उद्या श्रावणातील पहिला सोमवार असल्याने भाविकांची गर्दी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी दाखल झाले।